देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलोत नंदापूर कोल्हापूर येथील प्रति पंढरपूर या मंदिरात. असं म्हणतात इथला विठ्ठल रखुमाईचा निवास हा पंढरपूरपेक्षाही जुना आहे. इथल्या गाभाऱ्यात विठ्ठल रखुमाई आणि सत्यभामा या तिघांच्याही मूर्त्या आहेत. चला तर मग याच मंगलमय वातावरणात आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया. हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा
काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सारे केला नेम एक सारे केला नेम एक सारे केला नेम एक सारे केला नेम ठाला ठाला विठाला विठाला ठाला टाळी टाळी वाजवा सर्वांनी ठाला टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा ठाला 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 टाळी ठाला विठाला ठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली गणेश महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर समाज महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय ठाला बोलण्याची नाही आता देवा विन काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम पाय न हे पाय जववरी दृष्टी धाय एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम तुका म्हणे मने तुका म्हणे मने हेची संकल्प वाहने एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम विठाला ठाला ठाला टाळी ठाला विठाला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय ठाला प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू तसे जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबाराय की ज्यांनी 65 लाखाच्या जहागिरीचा त्याग करून रात्रंदिवस भंडारा डोंगरावर आणि घोरड्या डोंगरावर देवाचा अखंड नामचिंतन करणारे जगद्गुरु तुकोबाराय नवे नवे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिल त्याचे दात ही जात मराठ्याची सांगणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाठवलेल्या अनमोल नजराण्याचा अस्वीकार करणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय अशा जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय काही नियम करतायत बघा विठाला काही नियम करतायत म्हणजे नेमकं काय करतात ऐका आमच्या कर्मेंद्रियाने एक नियम केला एक मुद्दा आमच्या ज्ञानेंद्रियाने एक नियम केला दुसरा मुद्दा आणि आमच्या अंतकरणाने एक नियम केला तिसरा मुद्दा पण हे नियम करत असताना आम्ही आमचे काम क्रोध लोभ देवाला दिले याचं दिग्दर्शन करणारा अभंग विठाला कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आणि अंतकरणाचं एकीकरण करणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग बघा सेवेकरता निवडला फार सुंदर अभंग आहे बघा देवाशिवाय बोलायचं नाही देवाशिवाय पाहायचं नाही आणि देवाशिवाय कुठलीही गोष्ट करायची नाही याचा अर्थ असा आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या वाणीने एक नियम केला आमच्या दृष्टीने एक नियम केला
आणि आमच्या मनानं एक नियम केला, देवाशिवाय बोलायचं नाही आणि देवाशिवाय काही पाहायचं नाही. शक्य आहे का महाराज? आता तुम्ही सगळी मंडळी इथं ऐकायला आलेली आहे बघा. मी तुम्हाला सगळ्यांना म्हणलं कीर्तन संपल्यावर मला जायची आळंदीला. मी तुम्हाला सगळ्यांना म्हणलं तुमचा संसार सोडून द्या आणि चला माझ्या संग आळंदीला. किती मंडळी येतील? किती मंडळी येतील? कुणीच येणार नाही. पण हे फक्त तुकोबारायच म्हणून सांगतात, जाळोने संसार आणि बैसलो अंगणी. जगद्गुरु तुकोबारायांचा फार सुंदर अभंग आहे. मगाशी मी सांगून गेलो आणि आताही मी सांगतो. ज्ञानेश्वर महाराज दौंडकर सांगतात म्हणून ऐकू नका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात म्हणून ऐका. कारण सांगणारे संत आहेत बघा, आम्ही फक्त त्यांचे सेवक आहोत बघा. हा, सेवकाचं नाही ऐकलं तरी आपण जीवनामध्ये मालकाचं ऐकलं पाहिजे. आणि मालक वारकरी संप्रदायाचे असणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत बघा. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग सेवेकरता निवडला. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी द्यायचा परिहार तो म्हणजे असा की हे नंदवाड नावाचं असणारं गाव आणि या गावामध्ये असणारं हे प्रति पंढरपूर म्हणून कोल्हापूर भागामध्ये हे प्रसिद्ध असणार आहे. या मंदिरामध्ये हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कीर्तन महोत्सव आपण सगळे मंडळी गावकरी मंडळींनी संपन्न केला आहे. आणि तो संपन्न करत असताना महाराष्ट्रामध्ये गाजलेला चॅनल म्हणजे फक्त मराठी नावाचा असणारा हा चॅनल. आणि या चॅनलवरती हा भव्य आणि दिव्य महोत्सव कीर्तन महोत्सव आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे. आणि तो संपन्न होत असताना आज आमच्या जीवनाचं परम भाग्य की आम्हाला या ठिकाणी कीर्तन करायची सेवा मिळते. बाबा, पंढरपुराच्या मंदिरामध्ये आम्ही कीर्तन करतो बघा, पण हे प्रति पंढरपूर हे पहिल्यांदा मी पाहिलं बघा. मॅडमने मला पत्ता पाठवला आणि पत्ता पाठवल्यावर म्हणलं मी नक्की प्रति पंढरपूर कसं असेल. पण या गावामध्ये आलो, या गावातली माणसं पाहिली आणि या गावातली पांडुरंगाची मूर्ती पाहिली आणि मूर्ती पाहिल्यावर पंढरपूरचं दर्शन झाल्यासारखं वाटलं बरं का. हा, आणि पंढरपूरचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. आणि या गावावरती पांडुरंगाची कृपा असल्यामुळं आपल्या गावामध्ये फक्त मराठी चॅनलवाली माणसं आली बघा. हा, याचं कारण आहे फक्त मराठी चॅनलवाली माणसं इथं आली याचं फक्त एक कारण आहे, इथं साक्षात भगवंताचं वास्तव्य आहे बघा. आणि भगवंताचं वास्तव्य असल्यामुळं गावाला विनामूल्य एवढी कीर्तन ऐकायला मिळाली. विठाला झाला. हा, या चॅनलवरती हा कीर्तन सोहळा संपन्न होत आहे. आणि संपन्न होत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा फार सुंदर अभंग सेवेकरता निवडला बघा. देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही आणि देवाशिवाय काहीही करायचं नाही. कलियुगामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात महाराज दुर्भाग्य आहे आपल्या जीवनाचं. कलियुगामध्ये तर सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात, पण कलियुगामध्ये आपल्याला देव कळत नाही. काय झालंय माहिती का कलियुगामध्ये? समाजामध्ये असं झालं, खरं सोनं लोकांना कळत नाही आणि खोट्या सोन्याच्या मागे लोक लागल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना योग्य वेळेमध्ये परमार्थातल्या धनाला जगद्गुरु तुकोबारायांनी शून्य किंमत दिली बघा. जगद्गुरु तुकोबारायांनी योग्य वेळेमध्ये संसारातल्या धनाला जगद्गुरु तुकोबारायांनी शून्य किंमत दिली, पण परमार्थातल्या धनाला जगद्गुरु तुकोबारायांनी उच्च कोटीची किंमत दिली. आणि ती उच्च कोटीची किंमत जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थाला दिल्यामुळं जगद्गुरु तुकोबारायांच्या तोंडातून हे उद्गार बाहेर आलेत महाराज. शक्य नाही. आपण जर एखाद्याला म्हणलो ना देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही, ते म्हणतात महाराज हे तुम्हीच सांगा, हे तुम्हीच बोला, आम्ही काय तुमचं ऐकायला मोकळे नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अरे देव घ्या कोणी, आयता आला घरा पुसुनी. पण लोकांनी मात्र देव घेतला नाही. देव म्हणले देव न लगे आणि साठविणीचे रुंद. आमच्याकडे देव साठवण्याकरता जागाच नाही. तुमच्याकडे देव साठवण्याची जागाच कशी असेल? तुमच्या अंतकरणात भरभरून संसार आहे. आणि संसार जर अंतकरणामध्ये असेल तर हृदयामध्ये देवाला आपण जागा करू शकत नाही. पण तुकाराम महाराज मात्र जाळोने संसार आणि बैसलो अंगणी. ही वृत्ती तुकोबारायांच्या अंतकरणाची असल्यामुळे संसाराचे नामे घालोनी आशून्य, संसाराच्या नामे घालोनी आशून्य, संसाराच्या नामे घालोनी आशून्य, संसाराच्या नावे शून्य. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, संसाराच्या नावे घालोनी आशून्य, संसाराच्या नावे घालोनी आशून्य. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ठरवलंय देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही, देवाशिवाय काय करायचं नाही. ह्या गोष्टी जीवनामध्ये मिळवण्याकरता जाळोने संसार आणि बैसलो अंगणी किंवा महाराजांनी प्रमाण दिलं, संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. हे आम्ही जीवन जगत असताना आम्ही केलं, पण आपण हे करत नाही बघा. आपल्याला खरं सोनं कळत नाही.
आपण खोट्या सोन्याच्या मागे लागल्याशिवाय राहत नाही. खरं सोनं आपल्या भागात जन्माला आलं बघा. ज्ञानोबराय तुकोबरायांसारखी व्यक्तिमत्व ओरिजिनल सोनं आपल्याकडे आलं, पण आपण ओरिजिनल सोन्याच्या मागे जात नाही. आपण डुप्लिकेट सोन्याच्या मागे गेल्याशिवाय राहत नाही. आणि ओरिजिनल सोन्याच्या पाठीमागे न जाता, देवाच्या पाठीमागे न जाता जर आपण संसारातल्या सोन्याच्या पाठीमागे गेलात तर अख्खं तुमचं आयुष्य संपन्न बघा, पण देव तुम्हाला कळणार नाही. महिला मंडळींना आता पटन बघा. हा, खरं सोनं कळालं पाहिजे. खोट्या सोन्याकरता आपण जीवनामध्ये सायस करतो बघा. आपण संसारामध्ये खोट्या सोन्याकरता सायस करतो, खऱ्या सोन्याकरता सायस करावा लागत नाही महाराज. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना सहज आहे बघा, सहज आहे, काय अवघड नाही. पण आपण खोट्या सोन्याकरता सायस करतो. सहज ज्ञानोबरायांनी हरिपाठ दिला, पण आपण हरिपाठ म्हणत नाही, खोट्या सोन्याच्या पाठीमागे लागतो बघा आपण. एक बाई होती आणि ती लय सोनं आवडायचं बघा, ती लय सोन्याची लयच फॅन होती, लय सोनं आवडायचं बघा तिला. तिला इतकं सोनं आवडायचं, इतकं सोनं आवडायचं की लय सोनं आवडायचं. पण योगायोगाने असं झालं, जिला सोनं आवडायचं का, तिच्या शेजारची एक बाई होती बघा, तिने 15 तोळे सोनं केलं. शेजारच्या बाईने काय केलं, 15 तोळे सोनं केलं. शेजारच्या बाईने 15 तोळे सोनं केल्यामुळे हिच्या पोटातच गोळा आला बघा. म्हणले तिने 15 तोळे केले आणि आपल्याला काहीच नाही. तिने 15 तोळे केले आणि आपल्याला काहीच नाही. संध्याकाळी मालक घरी आले बघा, लक्षपूर्वक ऐका. संध्याकाळी मालक घरी आले. संध्याकाळी मालक घरी आल्यावरती म्हणली, अहो ऐकलत का, म्हणली शेजारच्या बाईने 15 तोळे सोनं केलं म्हणली आणि मला काहीच नाही. हा म्हणला, इडी झालीस काय, यावर्षी कांद्याला बाजार नाही म्हणली. मकावर सुद्धा कीड पडली बघा यावर्षी. मकाला कधी कीड पडत नव्हती. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे बघा, मकाला सुद्धा कीड पडली. दूध स्वच्छ मिळायचं, आता दुधात सुद्धा किडे पडायला लागले बघा. हा, असं अवघड आहे. लक्षपूर्वक ऐका. म्हणले या वर्षी मकाला सुद्धा कीड पडली, पैसे नाही. म्हणले तुला कुठलं सोनं, सोनं बिनं तुला काहीही मिळणार नाही. हिला राग आला. बाईला जाल होती, गप बसली. म्हणले जास्त बोलावं तर मालक मारल्याशिवाय राहणार नाही. मग बाई गप बसली बघा. बाई काहीच नाही बोलली, पण बाई लय हुशार होती बघा. बाई दुसऱ्याच दिवशी सोनाराकडे गेली आणि 20 तोळे बाईने करून दुसऱ्या दिवशी सोनाराकडे गेली आणि बाई 20 तोळे करून घेऊन आली. 20 तोळे करून घेऊन आली, पण ते खरे नव्हते, ते बेंटेकचे 20 तोळे होते बघा. बाई खोटे बेंटेकचे 20 तोळे घेऊन आली, सोनाराची तो करून घेऊन आली. मग आल्यानंतर तिने गप्प बसावं का नाही, त्या बाईने काय केलं, ते 20 तोळेचे होते का ते अंगाव घातले आणि अंगाव घालून बाई अशी गल्लीतून मिरवायला नथ घातली होती. त्या नाकाचा झटका वेगळाच होता बघा. ते असं गळ्यामध्ये ते सगळं सोनं घातलं आणि बाई अशी गल्लीमधून मिरवायला लागली. बाई गल्लीमधून मिरवायला लागल्याच्या नंतर गावातली 4-5 टवरी पोरं अशी पारावर बसली होती बघा. त्यांनी 4-5 टवऱ्या पोरांनी त्या बाईकडे पाहिलं. अरे म्हणले, कालपर्यंत तर शांताबाईची खायची सोय नव्हती म्हणले, आणि आज हिच्या गळ्यामध्ये 20 तोळे कस काय आले. म्हणले पोरांनो, हिचा घर नंबर घ्या, संध्याकाळी हिचा कार्यक्रम करू. माझा सुंदर मुद्दा मला तुम्हाला पटवून द्यायचा आहे बघा, लक्षपूर्वक ऐका. आपण खोट्या सोन्याच्या मागे धावतो म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं. तुकाराम महाराज खऱ्या सोन्याच्या पाठीमागे गेले. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचे उद्गार बोलण्याचे नाही असे आहेत, आणि आपले उद्गार असे काय येत नाही. त्याचं कारण मी आपल्याला 2 मिनिटात पटवून देतो बघा. आपण खोट्या गोष्टीच्या मागे पळतो. ती बाई 20 तोळे घालून गल्लीतून मिरवायला लागली. मिरवायला लागल्याच्या नंतर गावातल्या 4-5 टवऱ्या पोराने तो सगळा प्रकार पाहिला. म्हणले हिचा घर नंबर घ्या. घर नंबर घेतला बुवा. आई, रात्रीचे 12-1 वाजले बुवा. 12-1 वाजल्यावरती ही 4-5 पोरं असणारी त्या बाईच्या घरामध्ये शिरली बघा. बाईच्या घरामध्ये शिरली. 1 वाजता पोरं घरामध्ये शिरली. मंडळींनो, 1 ते 3 वाजेपर्यंत वडावडी चालू होती. 5 पोरं होती आणि एकच बाई होती, पण एवढी बाई जाल होती, 5 पोरांना पुरून उरली बघा. 2 तास झटापटी चालली, पण बाईनी सोनं सोडलं नाही. बाईनी सोनं सोडलं नाही. सोनं खोटं होतं तरी बाईनी सोनं सोडलं नाही. 3 वाजले बुवा. 3 वाजल्यावरती एक पोरगा म्हणला, अरे जागं झालं सारं गाव म्हणला, तांबडं फुटायला लागलंय म्हणला, कोंबडा हरवलंय म्हणला. आता जर समजा आपण लवकर ही गोष्ट नाही उरकली तर गावातले लोक जागी होतील, आणि गावातले लोक जागी झाल्यावर आपल्याला मार खावा लागल. असं यांच्या दोघांमध्ये बोलणं झालं. झाल्यावरती एक जण मला धावत पळत गेला आणि त्याने असणारं बटन लाईटीचं दाबलं. लाईटीचं बटन घालवलेलं होतं. लाईटीचं बटन दाबलं. दाबल्याबरोबर लाईट लागली. आता लाईट लागल्यावरती पोरांना सोनं दिसलं. सोनं दिसल्यावरती पोरांनी सोनं वडलं बघा. बरोबर, पोरांनी सोनं वाढल्यावरती बाईने गप बसायचं का नाही. बाई म्हणली, वडा वडा कुठं खरंय. बाई काय म्हणली, वडा वडा कुठं खरंय. वडा वडा म्हणली, काय कुठं खरंय. 2 तास पोरं रखडत होती. बाई असं म्हणल्या, अजून निबार बाईला हाणली बघा. अजून निबार हाणली. हाणल्याच्या नंतर तरी तिने गप असायचं का नाही. म्हणले, हाना हाना, याच्यापेक्षा पप्प्याचा पप्पा तर मला जास्तच हाणतो दररोज. तुम्ही काय हाणता, याच्यापेक्षा मला पप्प्याचा पप्पा जास्त जाणतोय. माझा मुद्दा इथे खोटं सोनं होतं. 2 तास बाई रखडली पण सोनं दिलं नाही. एवढा सायस होत असताना मार खाल्ला.
पण बाईने सोनं सोडलं नाही. आणि एवढं सगळं असताना आपली इज्जत सुद्धा चव्हाट्यावर मांडली. काय म्हणली बाई, याच्यापेक्षा पप्प्याचा पप्पा मला जास्त मारतो. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण करतो, संसारातल्या गोष्टी करता, या संसारातल्या गोष्टी करायच्या नाही. विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल देव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आपण नकली सोन्याच्या पाठीमागे लागतो, परिणाम आपल्याला जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं. पण तुकाराम महाराज मात्र ओरिजिनल सोन्याच्या पाठीमागे गेले. जगद्गुरु तुकोबारांना माहिती होतं परमार्थ महाधन आणि जोडी देवाचे चरण. तुकाराम महाराजांना माहिती होतं भगवंतापर्यंत जर जायचं असेल तर आपल्याला परमार्थाचं महाधन जोडावं लागेल. आणि हे महाधन जोडण्याकरता कलियुगामध्ये काय करावं लागतं ऐका. 3 मुद्दे आपल्या समोर मांडतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही आणि देवाशिवाय काहीही करायचं नाही. सोपं आहे काही. ऐका, पहिला मुद्दा ऐका. जग जिंकणं सोपं आहे पण इंद्रिय जिंकणं मात्र अवघड आहे. बघा लक्षपूर्वक ऐका. जग जिंकणं सोपं आहे पण इंद्रिय जिंकणं मात्र अवघड आहे. आणि तुकोबारायांनी आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवला. इंद्रियाचे धनी आणि आम्ही झालो गोसावी. तुकाराम महाराजांनी आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे. बघा हो, सरोजित नावाचा राजा. ऐका आई, जग जिंकणं सोपं आहे. 3 मुद्दे ऐका. जग जिंकणं सोपं आहे पण इंद्रिय जिंकणं मात्र अवघड आहे. आणि तुकोबारायांनी आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवलाय. ऐका, सरोजित नावाचा राजा, सरोजित नावाच्या राजानं संपूर्ण जग जिंकलं. आणि जग जिंकल्याच्या नंतर सरोजित नावाचा राजा आपल्या दरबारामध्ये आला. बघा, राजानं जग जिंकलं म्हणून राजाची भव्य आणि दिव्य स्वरूपाची मिरवणूक असणारी आपल्या असणाऱ्या दरबारामधून निघाली. राजानं जग जिंकलं म्हणून राजाच्या सुखामध्ये सहभागी होण्याकरता अख्खं जग आलं होतं. महाराज हत्ती, घोडे, लेझीम, भव्य आणि दिव्य स्वरूपाची राजाची मिरवणूक चालू होती. राजाची मिरवणूक चालू होती, आनंदात मिरवणूक चालू होती. मिरवणूक चालू असताना राजानं मिरवणुकीकडे पाहिलं. मिरवणुकीकडे पाहिल्याबरोबर राजाच्या लक्षामध्ये आलं या मिरवणुकीमध्ये माझ्या सुखामध्ये सहभागी होण्याकरता सगळी प्रजा आली, सगळं जग आले, पण या गर्दीत मात्र मला माझी आई दिसत नाही. ज्या आईच्या आशीर्वादानं मी जग जिंकलं तीच जर आई माझ्या सुखामध्ये सहभागी होत नसेल, ती माझी आई जर हजर नसेल तर जग जिंकून फायदा काय म्हणला. एखादा आमदार आणि खासदार आता जर निवडून आला बघा तर आईकडे बघणार नाही, तुडावली तरी चालेल. पण जुनी माणसं अशी होती बघा, ती मोठी झाली त्याचं फक्त एकच कारण आई वडिलांवरती त्यांची असणारी श्रद्धा. हा, लोकांच्या पाठीमागे ती लागत नव्हती. परमार्थाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं. बघा, सरोजित नावाच्या राजानं आई दिसत नाही म्हणून सरोजित नावाच्या राजानं मिरवणूक सोडली आणि धावत पडत सरोजित नावाचा राजा आपल्या दरबारात गेला. बघा, आणि दरबारात गेल्याच्या नंतर आईच्या कक्षेमध्ये गेला. आई भाविक होती, आईच्या कक्षेमध्ये गेला. आईला म्हणला, आई तुझ्या बाळानं संपूर्ण जग जिंकलं, तुझ्या बाळानं संपूर्ण जग जिंकलं. तुझ्या बाळाच्या सुखामध्ये सहभागी होण्याकरता आई सगळं जग आलं आणि आई तुझ्या आशीर्वादानं मी जग जिंकलं आणि आई तूच आली नाही. काय जग जिंकून फायदा आहे. सरोजित नावाच्या राजाची आई भाविक होती. आईने सांगितलं, न रणे विजयात सुरहा, न रणे विजयात सुरहा. तू रणांगण जिंकलंस, तुला मी सूर मानायला तयार नाही. मग आई तू सूर कोणाला मानते. त्यावेळेस आईने सांगितलं, इंद्रिया नाम जयात सुरहा. म्हणजे जग जिंकणं सोपं आहे पण इंद्रिय जिंकणं मात्र अवघड आहे. आणि तुकाराम महाराजांनी मात्र क्रांती केली. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवला. एक मुद्दा संपला महाराज. जग जिंकणं सोपं आहे पण इंद्रिय जिंकणं मात्र अवघड आहे. बघा, 2 मुद्दे संपले. आता दुसरा मुद्दा ऐका. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांमध्ये पुंडलिक महाराज हा जीव एवढा सापडलाय, ह्याच्या कचाट्यातून सुटणं फार अवघड आहे. बघा, इकडं आड आणि तिकडे वीर झाली. मग सासूबाईला वाटत सुनबाईला शिव्या द्यावा नाही, पण हे मन शिव्या दिल्याशिवाय राहत नाही. मस्त वाटतं सुनबाईला सासूबाईला शिव्या द्यावा नाही, पण हे मन शिव्या दिल्याशिवाय राहत नाही. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांमध्ये जीव एवढा सापडलाय, याच्या कचाट्यातून सुटणं फार अवघड आहे. महाराज काय झालं, रस्त्याने एक उंदीर धावत होता. ऐका, रस्त्याने एक उंदीर धावत होता आणि त्याच्या मागं मांजर लागलं. बराच अंतर धावत गेल्याच्या नंतर उंदराच्या लक्षामध्ये आलं की मांजर आता आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही, मांजर आता आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि मग उंदीर असणारा बिळामध्ये शिरला. बघा, बिळात शिरल्याबरोबर आतमध्ये होता नागोबा. आत काय होता, नागोबा, आणि बाहेर काय होतं, मांजर. आतमध्ये जावं तर नागोबा खाणार
आणि बाहेर यावं तर मांजर खाणार. आपलं तसंच झालं ना. मस्त वाटतं भजनाला जावा, पण हे मन तमाशाला नेल्याशिवाय राहत नाही. मस्त वाटतं कीर्तनाला जावा, पण आपण ऑर्केस्ट्राला गेल्याशिवाय राहत नाही. आपलं जे मन आहे ते मात्र इंद्रियांच्या अधीन आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी मात्र 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे बघा. विठाला विठाला स्वराची तुम्ही गाणं येत नाही. विठाला विठाला. ऐका, पहिली गोष्ट, जग जिंकणं सोपं आहे, पण इंद्रिय जिंकणं मात्र अवघड आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांमध्ये जीव सापडलाय, याच्या कचाट्यातून मात्र सुटणं अवघड आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियांमधून सुटणं जीवाचं मात्र अवघड आहे. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी मात्र आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवला. कसा? माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर जात असेल, भंडारा डोंगरावर जात असेल किंवा घोराडे डोंगरावर जात असेल, या डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराय जर भगवंताचं नामचिंतन करायला गेले तर जगद्गुरु तुकोबाराय कुठं गेलेत हे पाण्याकरता आवली त्यांना भाकर घेऊन जायची. आणि भाकर घेऊन गेल्याच्या नंतर 3 रोड फुटतात बघा. मग ज्या रोडमध्ये विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल तुकाराम महाराजांच्या पायाचा, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे. रात्रंदिवस भगवंताचं जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरण करत होते. आणि नामस्मरण केल्यामुळं जगद्गुरु तुकोबारायांची वृत्ती परमार्थाची झाली. आणि परमार्थाची वृत्ती झाल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बस आता आम्ही ठरवले, देवाशिवाय बोलायचं नाही, देवाशिवाय पाहायचं नाही. हेच महाराज अभंगाच्या प्रथम बोलानेची नाही, 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 बोलानेची नाही. आता देवा विन काही, आता देवा विन काही, एक सारे केला नेमा, एक सारे केला नेमा, एक सारे केला नेमा, एक सारे केला नेमा. तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये असं म्हणतात की बोलण्याची नाही आणि आता देवाविन काही. आता आम्ही जीवनामध्ये ठरवलंय की देवाशिवाय बोलायचं नाही. ऐका, 4 मुद्दे आपल्या समोर मांडतो. बोलणं चांगलंही आहे आणि बोलणं वाईटही आहे बघा, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, बोलणं योग्यही आहे आणि बोलणं अयोग्यही आहे, दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, बोलणं सत्यही आहे आणि बोलणं असत्यही आहे. आणि चौथा मुद्दा, बोलण्यामुळं मरावं लागतं. 4 मुद्दे आपल्या समोर मांडले. बोलणं चांगलंही आहे, बोलणं वाईटही आहे, बोलणं योग्यही आहे, बोलणं अयोग्यही आहे, बोलणं सत्यही आहे, बोलणं असत्यही आहे, आणि चौथा मुद्दा, बोलण्यामुळं मरावं लागतं. ऐका, बोलणं चांगलंही आहे आणि बोलणं वाईटही आहे. तुम्ही कोकिळा पाहिली का? नाही पाहिली? पाहिली. कोकिळा गायला लागल्यावर कसं वाटतं? छान वाटतं. आणि पाठ 4 वाजता कुंभाराचा गाडा वाराडल्यावर कुंभार म्हणंगा फार पंचमला सुंदर गाताय महाराज, काय अडचणच नाही, एकदम तंतोतंत स्वर लागले असं म्हणंगा. कुंभार त्याला लाकडाने मारल्याशिवाय राहणार नाही बघा. मग बोलणं चांगलंही आहे आणि बोलणं वाईटही आहे. एक मुद्दा संपला. दुसरा मुद्दा बघा, बोलणं योग्यही आहे आणि बोलणं अयोग्यही आहे बघा. एका गावामध्ये एक मुसलमानाचं कुटुंब होतं बघा. ते सुंदर असं जीवन जगत होते, काहीच अडचण नाही, अगदी आनंदात जीवन चाललं. पण एक दिवस काय झालं, त्यांच्याकडे पाहुणे येणार होते, जेवण करण्याकरता पाहुणे येणार होते. आता पाहुणे येणार म्हणल्यावरती हा म्हणला त्याच्या बायकोला, हे बघ आज आपल्याकडे पाहुणे जेवायला येणार आहे, आज आपल्याकडे जेवायला पाहुणे येणार आहे, त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव, हा सगळा कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला पाहिजे पाहुण्यांचा. तिला सांगितलं आणि हे गावामध्ये गेलं बघा. आणि गावामध्ये जाऊन हे 2 किलो काहीतरी घेऊन आलं काळ्या पिशवीत. कुणी आहे का इथं काळ्या पिशवीचं सदस्य? काळ्या पिशवीत काहीतरी 2 किलो घेऊन आलं. अहो एवढंच काय महाराज, काल परवा मी गावात गेलो, आमच्या घरी मला द्राक्ष आणायची होती म्हणून मी गावात गेलो. आणि गावात गेल्याच्या नंतर मी 2 किलो द्राक्ष घेतली बघा. किती? 2 किलो द्राक्ष घेतली. पण काका त्यांची कॅरी बॅगी संपल्या होत्या म्हणून त्यांनी मला काळी कॅरी बॅग दिली बघा. आणि त्या काळ्या कॅरी बॅगेमध्ये मी 2 किलो द्राक्ष घेतले. आता मोठी गाडी नेली होती, बारीक गाडी घेऊन गेलो होतो म्हणून ती गाडीला ती अडकवली. आणि अडकवत घरी घेऊन येत होतो. घरी घेऊन येत असताना आमच्या वस्तीवर 2-4 लोकांनी पाहिलं काळी पिशवी. म्हणले आज महाराजांच्याच घरी दणका दिसत होय. आता आमच्या घरी काय दणका आहे का? आतमध्ये काय होतं?
द्राक्ष होते का नाही. अहो लोकांचे लय गैरसमज आहे. लोक कीर्तन करायला सोडित नाही, प्रवचन करायला सोडित नाही, आणि राजकीय माणसाला सोडित नाही, आणि कुणालाही सोडित नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांनी आपल्याला नावं ठेवतच असतात, ती आयुष्यभर नावं ठेवणारे, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, देवानी आणि संतांनी आपल्याला कधीही नाव नाही ठेवलं पाहिजे. बघा, करता करविता भगवंत आहे, त्या भगवंतानी आपल्याला नाव नाही ठेवलं पाहिजे. लोकांनी नावं ठेवली की लक्ष निश्चित स्वरूपाने लक्षात ठेवायचं, आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तीच माणसं जीवन जगत असताना आपल्याला नावं ठेवतात महाराज, जी माणसं आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून जीवन जगत असताना तिकडे कधी लक्ष द्यायचं नाही. हे गावात गेलो बघा, 2 किलो घेऊन आलं, आणि घेऊन आलं बायकोला सांगितलं, बघ हे एकदम व्यवस्थित शिजून ठेवायचं, मी आता ताबडतोब जातो स्टॉपवरती आणि पाहुण्यांना घेऊन येतो. त्याने बायकोकडे ते 2 किलो दिलं. तुमच्या लक्षात आलं ना काळ्या पिशवीत काय आणतात? हा, आता मी सांगत नाही तुम्हाला. ते मटण वगैरे तो घेऊन आला. मग बायकोने ती पिशवी घेतली, आणि बायकोने काय केलं माहिती का, ती पिशवी असणारी किचन वाट्यावरती ठेवली. ठेवल्याबरोबर त्यांच्या घरामध्ये एक बारीक कुत्र्याचं पिल्लू होतं बघा, बारीक कुत्र्याचं पिल्लू होतं. कुत्र्याच्या पिल्लाने ती असणारी पिशवी पाहिली, आणि पाहिल्याबरोबर कुत्र्याच्या पिल्लाने, ही बाई बाहेर गेल्याबरोबर कुत्र्याचं पिल्लू धावत पळत गेलं, आणि कुत्र्याच्या पिल्लाने ती पिशवी पळावली. पिशवी पळाल्यावर बाई आली, बाईने बघितलं कुत्र्याने तर पिशवी पळावली. आता म्हणले काय करायचं, गडी जर आला तर म्हणले आपला लयचे हाले, आल्यावर आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. पण आता काय माझ्याकडे, बाईने कुत्रू धरलं आणि कुत्रूच कापलं बघा. बाईने कुत्रू धरलं आणि बाईने कुत्रूच कापलं, आणि कुत्रू शिजावलं. बाई कुत्रू शिजवत असताना तिचा 5 वर्षाचा हबीब नावाचा पोरगा होता, तो हा सगळा प्रकार पाहत होता. आईचा काय कार्यक्रम चाललाय तो सगळं पाहत होता. आईने सगळा कार्यक्रम शिजवला. हिचा कार्यक्रम शिजून ओके झाला. ओके झाल्यावरती तो असणारा स्टॉपवरून कुठं आला, घरी आला. घरी आल्यावर त्याने सगळ्या पाहुण्यांना व्यवस्थित अगदी जेवायला बसवलं. सगळ्या पाहुण्यांना त्यांनी व्यवस्थित जेवायला बसवलं. जेवायला बसवल्याच्या नंतर तिने वाढायचा कार्यक्रम सुरू केला. तिच्या 5 वर्षाचा हबीब नावाचा पोरगा आहे ना, तो नुसता असाच पाहत होता. मम्मी तो पप्पा को खाना पका रही है, तो नुसता असाच पाहत होता बघा. बराच वेळ तो असंच पाहत होता. तो म्हणला, बेटा हबीब तुमको खाना नहीं खाने का? बोले पप्पा आप खाओ, मेरे को नहीं खाने का. काय म्हणला, पप्पा तुम्ही खा, मला खायचं नाही. हा म्हणला काय प्रकार आहे, दररोज पोरग माझ्याच ताटात जेवते म्हणला, आणि आज असा काय प्रकार झाला, पोरग माझ्या ताटात जेवाना. तो मनातल्या मनात म्हणला, पप्पा आता तुम्हाला काय सांगू, बोलू तो माँ मर जाती है, न बोलू तो बाप कुत्ता खाता है. म्हणला आता जर मी बोललो तर आई मार खाईन, आणि नाही बोललो तर बाप कुत्रू खाईन. मग बोलणं योग्यही आहे आणि बोलणं अयोग्यही आहे. बघा, बोलणं चांगलंही आहे, बोलणं वाईटही आहे, बोलणं योग्यही आहे, बोलणं अयोग्यही आहे. तिसरा मुद्दा, बोलणं सत्यही आहे आणि बोलणं असत्य आहे. बघा, द्रोणाचार्य दररोज कौरवांचा आणि पांडवांचा पाठ घ्यायचे. बघा, दररोज कौरव आणि पांडव पाठाला यायचे. पाठाला येत असताना एक दिवशी द्रोणाचार्यांनी कौरवांना आणि पांडवांना पाठ शिकवला, सत्यम वदह, जीवनामध्ये खरं बोलायचं. धर्म कधीच खोटं बोलत नव्हते, म्हणून धर्माचा रथ 4 बोटं जमिनीवरून उंचावून चालायचा. गुरुजींनी पाठ शिकवला, सत्यम वदह, जीवनामध्ये खरं बोलायचं. पाठ शिकवला. कौरवांनी आणि पांडवांनी पाठ ऐकला बघा, आणि पाठ संपल्याच्या नंतर सगळी मुलं घरी गेली. दुसऱ्या दिवशी परत सगळी मुलं आली. सगळी मुलं आल्यावर सगळ्यांना विचारलं, काल पाठ शिकवला, लक्षात आला का? सगळी मुलं म्हणली लक्षात आला. पण तिथे एक धर्म नावाचा वीर योद्धा होता, जो धर्माचं रक्षण करणारा होता. असा धर्म तिथं होता. धर्म म्हणला, गुरुजी पाठ लक्षात नाही आला. हो, 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 5-6 दिवस झाल्याच्या नंतर मग धर्मांनी सांगितलं, गुरुजी आज पाठ लक्षामध्ये आला. आणि पाठ लक्षामध्ये आला, आज हा धर्म प्रतिज्ञा करतो, माझं राज्य जरी लयाला गेलं, माझ्यावर बाणांचा जरी वर्षाव झाला, तरी हा धर्म जीवनामध्ये कधीही खोटं बोलणार नाही. परिणाम, धर्माचा रथ 4 बोटं उंचावरून चालायचा. आणि धर्माचंच रक्षण करण्याकरता धर्माला भगवंतानं खोटं बोलायला लावलं बघा. नरोवा कुंजरोवा, अर्धा सत्य बोलल्यामुळं धाडदिशी असणारा रथ जमिनीवर आदळला. मग बोलणं सत्यही आहे आणि बोलणं असत्यही आहे. आणि चौथा मुद्दा, बोलण्यामुळे मरावं लागतं. भारतीयशास्त्रात सुंदर चित्रित पक्षाची कथा आहे. पण जाऊ द्या, मी माझा तुम्हाला सिद्धांत देऊन जातो. बोलणं चांगलंही आहे, बोलणं वाईटही आहे, बोलणं योग्यही आहे, बोलणं अयोग्यही आहे, बोलणं सत्यही आहे आणि बोलणं असत्यही आहे. 3 मुद्दे आपल्या समोर सांगितले. आता बाबा ऐका, देवाविषयी बोलणं
चांगलं आहे बघा, संसाराविषयी बोलणं वाईट आहे बघा, देवाविषयी बोलणं सत्य आहे बघा, संसाराविषयी बोलणं असत्य आहे, आणि देवाविषयी बोलणं योग्य आहे बघा, आणि संसाराविषयी बोलणं अयोग्य आहे. आणि तुकाराम महाराज नेमकंही तर देवाविषयी बोलतात, ते बोलणं सत्य आहे. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की बोलणेच नाही, आणि आता देवाविनं काही संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखमाई भजन घेऊ, आणि उरलेल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण सेवेला पूर्णविराम देऊ. विठोबार घुमाई, 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 विठोबार घुमाई. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग सेवेकरता निवडला होता. बोलणेच नाही, आणि आता देवाविने काही जात असताना आपल्याला नाही देवाविषयी बोलता आलं तरी चालेल, काही अडचण नाही. म्हणसान महाराज तुम्ही असं कसं काय म्हणता, देवाविषयी नाही बोललं तरी चालेल, नाही देवाविषयी बोललं तरी चालेल, पण घरातल्या आईबापांशी तरी बोला, त्यांच्यासोबत जरी तुम्ही बोलले तरी भक्त पंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. म्हणून जीवन जगत असताना आईवडिलांविषयी अंतकरणामध्ये प्रेम ठेवा. महाराजांनी महाराज जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि संभाजी महाराज असेल, ही 2 रत्न महाराष्ट्रामध्ये जन्माला आली, आणि ती रत्न ज्यांनी सांभाळली असेल ती जिजाऊ साहेब आहे बघा. म्हणून जीवन जगत असताना आई वडिलांचा आदर्श घ्या, महाराजांचा आदर्श घ्या बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक पवाडा आहे बघा. भयान काळोखात सूर्य एकदा वरती आला, राजा शिव छत्रपतींचा जन्म तेव्हाची झाला. जुलम गुलाम वेळ होती अधोगतीची, त्या समयास महाराष्ट्रात तळपली तलवार शिवरायांची. स्वराज्याचे धडे शिकवले जिजाऊ साहेबांनी, लढाईचं आणि कारभाराचं शिक्षण दिलं दादोजी कोंड देवांनी. 7 घेऊन मावळ्यांची हात घातला स्वराज्याला, तोरणा जिंकुणी स्वराज्य उभारिले रायगडाला. घना पारीने मूर्ती भंगल्या तुळजापूर पंढरपुरी, आतडी काढून दिली हातामध्ये. थोर आमुचे राजे कधी कोणापुढे नाही झुकले, ज्यांनी केली बगावत ते प्राणाशी मुकले. हर हर महादेव करोणी समारंभ करूया साजरा, जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी रायांना करूया मुजरा, छत्रपती शिवाजी रायांना करूया मुजरा, छत्रपती शिवाजी रायांना करूया मुजरा. महाराजांच्या विषयी अंतकरणामध्ये प्रेम निर्माण करा. मी जीवन जगत असताना अवघ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर बोलत असतो. माझे सद्गुरू असणारे गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांचे शब्द होते, सुरत से कीर्त बडी बिन पंख उड जाय, सुरत तो जाती आहे पर कीर्त कभी न जाय. महाराजांनी सांगितलं आपण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहे, अगोदर अर्धा ते पाऊण तास 1-1.5 तास अभंगावर चिंतन करायचं, आणि नंतर महाराजांवरती बोलल्याशिवाय कीर्तन सोडायचं नाही. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. हा बोलिले ले पुरी वाकू